जल्लोष रिंगणात पुन्हा आज घुमू दे, विजयाची नशा आता वीरांवर चढू दे, जल्लोष रिंगणात पुन्हा आज घुमू दे, विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. विसरून चित्त भान हर एक तयार आज, विसरून चित्त भान हर एक तयार आज. आली रे आली आता महाकबड्डी, आपली माती आपला खेळ. महाकबड्डी. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बॅटो ग्रीन महाकबड्डी लीग पर्व 2 मध्ये. आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत गॉडविट एंटरटेनमेंटचे संचालक माननीय राजेंद्र अण्णा देशमुख आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाहक माननीय आस्वाडजी पाटील. राजेंद्र सर, मला तुम्हाला विचारायचं होतं की MKL ही जी भव्य स्पर्धा कबड्डीची महाराष्ट्रात सुरू झालेली आहे, जी चर्चेचा विषय झालेली आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमुख कार्यवाह आदरणीय आस्वादजी पाटील यांचे आभार मानतो. ही जी बंद पडलेली स्पर्धा परत सुरू करण्याकरता ह्या लोकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. ही स्पर्धा करत असताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, माझे सर्व मित्रपरिवार यांनी खूप मोठं यात मला सहकार्य केलेलं आहे. ही स्पर्धा घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे एक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या अगदी छोट्या गावातल्या खेळाडूलाही कुठंतरी एक चांगलं मोठं व्यासपीठ मिळावं, टी व्हीच्या माध्यमातून लाईव्ह त्याला घराघरात पाहता यावं, म्हणून हा मूळ उद्देश आहे. 3,500 खेळाडूंच्या चाचणीमधून हे 8 पुरुषांचे आणि 8 महिलांचे संघ आम्ही निवडलेले आहेत आणि आता ही स्पर्धा कालपासून आपल्यासमोर सुरू झालेली आहे. धन्यवाद. पाटील सर, MKL द्वारे कबड्डीने, महाराष्ट्रातल्या कबड्डीने जी काट टाकलेली आहे, हे जे विकसित रूप आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे विकसित रूप आहे, सर्वप्रथम मी देशमुख सरांचे आभार मानतो की ज्यांनी बंद झालेले लीग होती ती चालू करण्याचा प्रयत्न केला. ही लीग करण्यामागे उद्देश आहे की महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामधला जो खेळाडू आहे, जो आज खेड्यामध्ये खेळतोय, त्याला पुढे येण्याच्या दृष्टीने कसं वागावं, काय करावं त्यांनी, आणि त्याला हा प्लॅटफॉर्म मिळावा की जेणेकरून तो पुढे इंडियाला, पुढे वर्ल्डला जाईल आणि त्याची तयारी त्याची होईल. ती तयारीची आम्ही रिहर्सल आतापासून घेत आहोत. वा वा. सर, MKLचं पुढचं स्वरूप आणि प्रवास कसा असणार आहे? पुढचा प्रवास ह्याच्यापेक्षाही भव्य आणि दिव्य स्वरूपात असेल. ह्या स्पर्धेमध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला लक्षात येतील त्या आम्ही सर्व माझे सहकारी आदरणीय आस्वाद पाटील असतील किंवा त्यांचे सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही यातून नक्कीच एक चांगलं आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा सगळ्या महाराष्ट्रासमोर आम्ही ठेवणार आहोत आणि यापेक्षाही भव्य स्पर्धा होतील अशी मी ग्वाही देतो आपल्याला. वा सर. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमका MKLचा महाराष्ट्रातल्या कबड्डीला काय फायदा होणार आहे, खेळाडूंना काय फायदा होणार आहे? महाराष्ट्राच्या खेळाडूंना एवढा फायदा होईल की जे आज ग्रामीण भागात खेळाडू खेळत आहेत त्यांना जर ह्या प्लॅटफॉर्मवर यायचं असेल तर इथले रूल्स रेग्युलेशन कसे फॉलो करायला लागतील हेच टी व्हीवर बघतायत आणि त्याचंच अनुकरण ते तिथे ग्रामीण भागामध्ये करतील, जेणेकरून आमची कबड्डी ही कायदेशीररित्या चालेल, चांगल्या पद्धतीने चालेल. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने यावेळेला आम्ही एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे की मराठवाड्यामधील जे अप्रगत जिल्हे होते 10, त्यातून आम्ही एक खेळाडू आज आम्ही इथे घेतला आहे आणि त्यांना पण आम्ही इथे संधी दिली की त्यांना हा प्लॅटफॉर्म, हे व्यासपीठ मिळावं, जेणेकरून त्यांना खेळ हा कळेल. पण मग आमची पूर्णपणे महाराष्ट्राची इच्छा आहे, आमच्या अध्यक्षांची इच्छा आहे की पुढच्या सीझनला तो खेळाडू आम्ही न घेता तो सिलेक्शनद्वारेच घेतला जाईल. एवढी कॅपॅबिलिटी आम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करायची आणि आम्ही ती निश्चित कबड्डीच्या माध्यमातून करू याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच सर. तुम्ही दोघंही महाराष्ट्राच्या कबड्डीचे आता मेन आधारस्तंभ आहात. तुम्ही इथे आलात, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत बॅटो ग्रीन महाकबड्डी लीग पर्व 2 मध्ये. महाकबड्डी. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा जोरदार स्वागत कबड्डीच्या या महासंग्रामाचं नाव आहे बॅटो ग्रीन महाकबड्डी लीग पर्व 2. आपली माती आपला खेळ. आजचा दिवस क्रमांक 2.
आणि होणारी मॅच आहे पहिली, जी मॅच रंगणार आहे रायगड डायनामोज आणि कोल्हापूर हरिकेन्सच्या महिला संघात. तेव्हा स्वागत करूया या सुंदर सुंदर अप्सरांचं, या सुंदर लढवय्या योद्धांचं. स्वागत करूया टीम रायगड डायनामोजचं आणि टीम कोल्हापूर हरिकेन्सचं. जोरदार स्वागत. सुस्वागतम. महाकबड्डी लीग पर्व आजचा दुसरा दिवस. स्वागत करूया रायगड डायनामोज आणि कोल्हापूर हरिकेन्सचं. आनंदाचा भर असा की इंद्रधनुही उतरे खाली, अंधाराचा पडगम वाजे वारा वाहे गंध पखाली. इथे मनाचे मोर नाचती फुलून आपले स्वप्न पिसारे, असा घडो हा आनंद सोहळा बेहोशीनी गाती सारे. मी शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हाळुंगे बालेवाडी इथून मिलिंद पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या सोबत आहे महाराष्ट्राची सुकन्या छत्रपती पुरस्कार विजेती मी वीणा खवळे शेलेटकर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवरायांचं स्मरण करून आणि कबड्डी महर्षी बुवा साळवींना नम्र वंदन करून सामवाहिनी समोरील कोल्हापूर हरिकेन्सने टॉस जिंकलेला आहे आणि त्या करणार आहेत पहिली चढाई. जोरदार टाळ्या कोल्हापूर हरिकेन्ससाठी. कोल्हापूर टीम पायल घेवारे, पूजा जाधव, पूनम तांबे, मोनिका शिंदे, रितू वारणे, माधुरी बिर्जा आणि स्नेहल शिंदे. श्रुतिका घाडीगावकर, सोनाली हेळवी, पल्लवी जाधव हे सबस्टिट्यूट प्लेयर असतील कोल्हापूर हरिकेन्ससाठी. रायगड डायनामोजच्या खेळाडू असतील अभिलाषा म्हात्रे, कल्याणी विचारे, भार्गवी माने, अश्विनी महाडिक, तेजस्विनी पोटे, सायली पाठक, मंगल माने आणि सबस्टिट्यूट मध्ये असतील प्रमोदिनी चव्हाण, भक्ती इंदुलकर, भक्ती मुसळे. पहिली चढाई कोल्हापूर हरिकेन्सनं नाणेफेक जिंकून ग्राउंड सिलेक्ट केला आणि पहिली चढाई करते रायगड डायनामोज कडून भार्गवी माने. पहिली चढाई भार्गवी सेफ खेळण्याचा प्रयत्न करते आणि यानंतर कोल्हापूर हरिकेन्स कडून मोनिका सिंग, वेस्टर्न रेल्वे कडून खेळणारी पुण्याची राजमाता जिजाऊ संघाची ही खेळाडू मोनिका सिंग चढाईसाठी रायगड जिल्ह्याच्या पटामध्ये, रायगड डायनामोजच्या पटामध्ये. सवाई पाटील रायगड डायनामोजचे संघ मालक आहेत आणि याचे प्रशिक्षक आहेत शरद कदम, संघ व्यवस्थापक आहेत सूर्यकांत ठाकूर. तर कोल्हापूर हरिकेन्सचे संघ मालक आहेत रघुनाथ पाटील कोल्हापूर आणि रणजित पाटील, त्यांचे संघ प्रशिक्षक आहेत दीपक पाटील आणि संघ व्यवस्थापक आहेत बाबासाहेब भोसले. आणि आता चढाईची धुरा अभिलाषा म्हात्रेवर, जिने अर्जुन पुरस्कारावर आपलं नाव कोरलं अशी रायगड डायनामोज कडून चढाईसाठी मुंबई उपनगरची स्थानिक खेळाडू अभिलाषा म्हात्रे. अभिलाषा सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि ती झटपट लोड मारण्याचा प्रयत्न करणार आणि निश्चितच तिने त्याला सुरुवात. पायल घेवारीने थोडीशी घाई केली, अलर्ट होती अभिलाषा आणि रायगड डायनामोची सुंदर सुरुवात केलेली अभिलाषानं. वेल स्टार्ट इज हाफ डन. सक्सेसफुल रेड अभिलाषाची आणि विशेष करून रायगड डायनामोचं या ठिकाणी खातं उघडलेलं आहे. पुनश्च एकदा कोल्हापूर हरिकेन्स वरून पोलवर चढायचा प्रयत्न आणि तिला फॉलो करून स्नेहल शिंदे मारण्याचा प्रयत्न. अर्थात तिने चपळाईने आपल्याला फॉलो करणाऱ्या खेळाडूंना बाद केलेला आहे आणि पुनश्च एकदा आपल्या रिंगणात परत गेलेली आहे. रायगड डायनामोस कडून भक्ती इंदुलकरची चढाई. मुंबई पोलीस मध्ये असणारी, मुंबई शहर मधून खेळणारी भक्ती इंदुलकर चढाई करते.
बोनस ऑन आहे आणि सुंदर असा अँकल होल्डचा प्रयत्न, तितकीच अलर्ट होती भक्ती. या ठिकाणी पाहूया रेफरी किती डिसिजन देत आहेत, किती पॉईंट मिळणार. मला वाटतं 2 पॉईंट मिळालेत विना. सक्सेसफुल रेड भक्तीची रायगड डायनामोसाठी. निश्चितच मिलिंद, खोलवर चढाई, ती बोनस पर्यंत जाण्याची वाट कोल्हापूर हरिकेन्सच्या खेळाडूंनी पाहायची होती, पण तेवढा त्यांनी उसंत घेतली नाही. पल्लवी जाधव रेड करते कोल्हापूर हरिकेन्स कडून. पल्लवी जाधव येलूर स्पोर्ट्स इस्लामपूर सांगली जिल्ह्याची ही स्थानिक खेळाडू पल्लवी जाधव आणि ज्युनियर नॅशनल पर्यंत तिने मजल मारली होती. अशी पल्लवी जाधव महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ज्युनियर नॅशनल पर्यंत केली होती. रिक्त असते मागं परतली. तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रायगड डायनामोची भार्गवी माने. रायगड जिल्ह्याची स्थानिक खेळाडू भार्गवी माने चढाई करते कोल्हापूर हरिकेन्सच्या पटामध्ये. फक्त उर्वरित 5 खेळाडू मिलिंद मैदानात शिल्लक आहेत आणि रायगडचे खेळाडूंना ती खोलवर मारण्याचा, खोलवर एंट्री करण्याचा प्रयत्न करते. अर्थात एंट्री फार सेफ आहे आणि सुरक्षित ती आपल्या पाल्यात परत आलेली आहे. पुन्हा एकदा मोनिका सिंग कोल्हापूर हरिकेन्स कडून चढाई करते. मोनिका सिंग पुणे जिल्ह्याची स्थानिक राजमाता जिजाऊ या संघातून वेस्टर्न रेल्वे मधून खेळणारी मोनिका सिंग चढाई करते. बोनस ऑन असेल मोनिकासाठी. मोनिका शिंदे खोलवर जाण्याचा प्रयत्न मोनिका शिंदेने केला, पण तिला पकडण्याचा तसा सहज प्रयत्न केला जाणार नाही. थोडी वाट बघितली जाईल. पुनश्च एकदा रायगडकडून अभिलाषा. मुंबई उपनगरची स्थानिक खेळाडू अभिलाषा म्हात्रे आज कर्णधार पदाची भूमिका या ठिकाणी योग्य निभावते. गतवर्षी सुद्धा रायगड डायनामोची ही कर्णधार होती अभिलाषा म्हात्रे. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी स्नेहल शिंदे पुणे जिल्ह्याची स्थानिक खेळाडू राजमाता जिजाऊ हा तिचा स्थानिक संघ. पुन्हा एकदा एक यशस्वी चढाई स्नेहल शिंदेची. रायगड डायनामोजच्या संघात हलचल झाली आहे, कारण तिने एकदम यशस्वीपणे मोहरा ठिपलाय. त्यामुळे मिलिंद आता रायगडच्या टीम मध्ये हलचल निर्माण झाली आहे. आणि भार्गवी मानेची एक यशस्वी चढाई. राईट कॉर्नर वरती अटॅक होता. अलगद 1 पॉईंट मिळाला भार्गवी मानेला. विशेष करून रायगड डायनामोजला थोडी घाई केली पूनम तांबेनं, जी राईट कॉर्नर वरती होती कोल्हापूर हरिकेन्सच्या. आणि पुन्हा एकदा रेड साठी मोनिका. मिलिंद, दोन्ही संघ अभेद्य असं क्षेत्ररक्षण करत आहेत आणि थर्ड रेडवर हा खेळ चालू आहे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हा खेळचा निकाल लागेल. तोपर्यंत दोन्ही रेडर अत्यंत सुरक्षितपणे समोर अटॅक करताना दिसतील. रायगड डायनामोस 5 कोल्हापूर हरिकेन्स 3. 5 मिनिटाचा जवळजवळ खेळ संपत आलाय. 2 गुणाची आघाडी येते रायगड डायनामोस कडे. आणि आता मात्र रायगड डायनामोस कडून चढाईची धुरा भक्ती इंदुलकर कडे. अत्यंत शांतपणे भक्ती 5च्या कव्हरमध्ये एंट्री घालते. पाच एक अशी लढत. बोनस ऑफ असेल भक्ती इंदुलकर साठी. रायगड डायनामोस 5 कोल्हापूर हरिकेन्स 3. आणि या ठिकाणी तुटीत काळाची मागणी होते ती रायगड डायनामोस कडून. आता पुढचे डावपेच त्यांचे प्रशिक्षक काय सांगतात हे बघणं फार मुख्याचं ठरेल. प्रशिक्षक डावपेच किती चांगल्या प्रकारे सांगितले जरी प्रशिक्षकाने, तरी खेळाडूंनी ते चांगल्या प्रकारे तिथे अंमलात आणणं फार गरजेचं असतं. अत्यंत शांतपणे तुम्ही खेळ खेळणं महत्त्वाचं असतं. मिलिंद, या बाबतीत तुला काय म्हणायचं? प्रशिक्षकांचा कानमंत्र घेऊन निश्चितपणाने खेळाडू खेळतात, परंतु जवळजवळ 15 दिवस त्यांचं प्रशिक्षण झालेलं असतं. पुनश्च एकदा प्रशिक्षक कानमंत्र देऊन आपल्या स्थानावर स्थानपन्न झाले. बघूया 5-3 ह्या गुणफलक किती हलतोय ते. आणि पुनश्च एकदा भट्टी पडलेली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा स्नेहल शिंदेची चढाई यशस्वी. पाहूया सुपर रेड झाले विना या ठिकाणी. आता मात्र अभिलाषाला करामत करावी लागेल. जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल आपल्या संघासाठी. मला वाटतं मिलिंद, अभिलाषा कोणतीही घाई करणार नाही, कारण अजून सामन्याला बराच काळ शिल्लक आहे. पण अभिलाषाने थोडंसं गफलत झालेली आपल्याला इथे दिसते. नजर हटी दुर्घटना घटी. सत्य आपण आहे. बघतोय अभिलाषाचा सुंदर अँकल होल्ड केला. तितकंच कव्हरने त्याला सुंदर साथ दिली आणि सक्सेसफुल टॅकल. आता मात्र रायगड डायनामोची चिंता वाढलेली आहे. रेड साठी मोनिका. 3 एक लढत. सुपर टॅकलची संधी रायगड डायनामोजला. परंतु पाहूया मोनिकाला थांबवणं रायगड डायनामोज कितपर्यंत यशस्वी ठरतं हे पाहणं मोठं रंजक असणार आहे. बिना 3च्या जे क्षेत्ररक्षण असतं तेव्हा मिलिंद फार कठीण असतं पॉईंट मारणं.
6-7 मध्ये कव्हर बाहेर आलेली असते. आता कव्हर बेसलाईनला गेलेले आहे, त्यामुळे ते तितकंसं सोपं होणार नाही. अजूनही रायगडचे रेडर आतमध्ये असेपर्यंत प्रशिक्षक पुन्हा एकदा भक्ती इंदुलकर बोनस ऑन आहे. भक्ती इंदुलकर साठी रायगड डायनामोस कडून चढाई करते. मुंबई पोलीस मधून खेळणारे आणि अलर्ट असा एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अभेद्य क्षेत्ररक्षण कोल्हापूर हरिकेन्सनं सामन्याच्या सुरुवातीला थोडी घाई केली, परंतु 5च मिनिटात पुन्हा कमबॅक केलं. विशेष करून कौतुक करावं लागेल उजवा कोपरारक्षक पूनम तांबे, पुणे जिल्ह्याची स्थानिक खेळाडू, उजवा कोपरारक्षक कोल्हापूर हरिकेन्स कडून सांभाळणारी. आणि पुन्हा एकदा स्नेहल शिंदे चढाईसाठी 2-1 अशी लढत. स्नेहल शिंदे अत्यंत चपळाईने चढाई करण्याचा प्रयत्न करते आणि तिला पकडणं दोन्ही क्षेत्ररक्षकांना फार कठीण जाणार आहे आणि तिने ते सिद्ध करून दाखवलंय. मिलिंद प्रत्येक चढाईमध्ये लढाई केली आणि या सामन्याचा नूर पालटवलाय तो स्नेहल शिंदेनं. ही सुद्धा राजमाता जिजाऊची स्थानिक पुण्याची खेळाडू आहे स्नेहल शिंदे. एक अलगद पॉइंट तिने टिपला, भार्गवी मानेला बाद केलं. आणि आता चढाईची धुरा आहे ती रायगड डायनामोच्या सायली नागवेकर वरती. मुंबई शहर मधली स्थानिक खेळाडू सायली नागवेकर बोनसचा प्रयत्न, तितकाच अँकल होल्ड, खूप सुंदर असा अँकल होल्ड या ठिकाणी आपण पाहतोय. विशेष करून मानसी सावंत जी राईट कॉर्नर इन आहे, तिने सुंदर अँकल होल्ड केले. मगाशी अभिलाषा मात्रेचा सुद्धा अँकल होल्ड सुंदर तिने काढला होता. यालाच म्हणतात कबड्डी, यालाच म्हणतात कबड्डीचा संघर्ष. नक्कीच मिलिंद. आणि विशेषतः मला स्नेहल शिंदेला पाहताना पुन्हा भक्ती कुलकर्णीची आठवण होते. महाराष्ट्राची शिवछत्रपती खेळाडू भक्ती कुलकर्णी अत्यंत वजनदार असून सुद्धा आज ती अत्यंत चपळाईने ती अशाच प्रकारे वेगात इंट्रॅक घालत असायची. बोनस पॉइंट पल्लवी जाधवची यशस्वी चढाई. बोनस पॉइंट घेतला प्रत्युत्तर भार्गवी मानेचं. रायगड जिल्ह्याची स्थानिक खेळाडू रायगड डायनामोस मधून या ठिकाणी प्रतिनिधित्व करते. गेल्या वर्षी सुद्धा सुंदर खेळ महाकबड्डीच्या पहिल्या पर्वामध्ये जिनं पेश केला अशी भार्गवी माने. बोनसचा प्रयत्न तिचा, परंतु खूप अलर्ट आणि खूप चपळ असं एकदम तीक्ष्ण क्षेत्ररक्षण आहे, चतुरस्त्र क्षेत्ररक्षण आहे ते हरिकेन्स कोल्हापूरचं. पुनश्च एकदा हरिकेन्स कडून चढाईचा प्रयत्न. स्नेहल शिंदे खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न करणार आणि अभिलाषाच्या हातात सूत्र जाणार नाहीत सामन्याची याचा ते पूर्णपणे प्रयत्न करणार आणि तिची यशस्वी पकड. सुंदर हाय होल्ड केली, तिथंच जकडून ठेवलं विशेष करून राईट कॉर्नर वरून. स्नेहल शिंदेची उत्कृष्ट पकड इथे झालेली आहे आणि रायगडच्या गटात निश्वास उमटलाय. कल्याणी विचारेने ही सुंदर पकड केली. आता पुन्हा एकदा अभिलाषा रेडसाठी बोनसचा अटेम्प्ट आहे अभिलाषाचा. यानंतर अभिलाषा कोणते डावपेच खेळते हे बघणं फार रोमहर्षक ठरेल. पुनश्च एकदा कोल्हापूर हरिकेन्सची चक्रीवादळ काय घोंगावतायत पाहूया. मोनिका शिंदे कोल्हापूर हरिकेन्स कडून मोनिका शिंदे क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा प्रयत्न, मध्यरक्षकाला बाद करण्याचा तिचा हँड टच करण्याचा प्रयत्न. मोनिका सुरक्षित आपल्या पाल्यात परत. रायगडकडून तिला जर फॉलो मारण्याचा मिलिंद प्रयत्न झाला ना तर त्यांना रायगडना छान त्याचा फायदा पडेल. अर्थात त्यांनी त्या प्रकारची काही भूमिका तिथे किंवा त्या प्रकारची व्यूहरचना तिथे रचली पाहिजे. सुंदर असा फ्रंट ब्लॉक होता आणि तितकेच अलर्ट होती भक्ती इंदुलकर. आणि आता मात्र चांगली ही सुद्धा सुपर रेड असू शकते बिना पाहणं मोठं मनोरंजक असणारे. रेफरी किती पॉईंट देतात? निश्चित 2 पॉईंट तर सहज आहेत, पण पाहूया रेफरीचा डिसिजन काय होतोय आणि महत्वपूर्ण निर्णायक चढाई असेल. मिलिंद सुपर रेड झालेली आहे आणि टाइम आउट त्रुटीत काळात घोषित केलेला आहे. खूप मोठी महत्वाची चढाई असेल ही रायगड डायनामोसाठी. या ठिकाणी त्रुटीत काळाचा मागणी केली ती कोल्हापूर हरिकेन्सनी. संघ व्यवस्थापक आहेत कोल्हापूर हरिकेन्सचे बाबासाहेब भोसले आणि कोच आहेत दीपक पाटील. तर रायगड डायनामोचे संघ प्रशिक्षक आहेत शरद कदम, ज्यानं महाराष्ट्राला 2008 साली राज्य अजिंक्यपदाचं राष्ट्रीय पारितोषिकाच्या मध्ये अंतिम विजेतेपद प्राप्त करून दिलं होतं असे शरद कदम. आणि संघ व्यवस्थापक आहेत सूर्यकांत ठाकूर. तर या संघाचे संघ मालक आहेत रायगड डायनामोचे सवाई पाटील आणि कोल्हापूर हरिकेन्सचे रघुनाथ पाटील आणि रणजित पाटील. आता पुनश्च एकदा अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवघे 2 खेळाडू कोल्हापूर हरिकेन्सच्या क्षेत्रात आहेत. पाहूया रायगड डायनामोस कोणते डावपेच लढवत आहे. अवघे खोलवर चढाईचा प्रयत्न आणि ही बोनस मारण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आणि पूजा जाधवची चढाई होती, परंतु अलर्ट होता मध्यरक्षक, विशेष करून उजवा मध्यरक्षक रायगड डायनामोचा कल्याणी विचारे. शीतल बावडेकरनी ही सुंदर अशी आणि सरेंडर रेड असेल अभिलाषाची रेड आहे. पाहूया लगेच लोणाचा बोजा या ठिकाणी फेडला जातोय. सामन्याच्या 7व्या मिनिटाला कोल्हापूर हरिकेन्सने रायगडवर पहिला गोल दिला आणि लगेच सामन्याच्या 11व्या मिनिटाला रायगडने याची परतफेड केली. रायगड
आणि पुन्हा कमबॅक केलं या मॅच मध्ये. निश्चितच दोन्ही संघ रेडिंगमध्ये जेवढे चढाईमध्ये जेवढे पॉवरफुल आहेत, भरभक्कम आहेत, तेवढे दोन्ही संघाची कव्हरही तेवढीच, क्षेत्ररक्षणही तेवढंच चांगलं आहे. खोलवर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे बोनस लाईनवर. मिलिंद, स्नेहल शिंदे तुफानी चढाई केल्या पहिल्या हाफमध्ये आणि अद्याप 5 मिनिट बाकी. सुंदर असा लाभ फिरकावून हा पात करण्याचा प्रयत्न. पाहूया पॉईंट मिळाला की नाही हे पाहणं मोठं मनोरंजक असणार आहे. रेफरींच्या निर्णयाकडे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. रेफरी काय निर्णय देतात. स्नेहलने या वेळेला अत्यंत उत्कृष्ट चढाई केली. प्रत्येक वेळेला पहिल्या 5 मिनिटांमध्ये तिने खोलवर पहिल्या कोपऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलेला, कोपरा रक्षकाला. पण आता मात्र तिने आपली रेड बदलली आणि तिने पुढे अटॅक मारला. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे मिलिंद. आजची रायगडसाठी जी तारणहार ठरली ती पल्लवी जाधव रेडसाठी, जिनं मगाशी चांगली चढाई केली होती आणि कमबॅक केलं होतं आपल्या टीमसाठी. आणि पुन्हा एकदा कोल्हापूर हरकेस कडून मानसी सावंत त्या ठिकाणी चढाई करते. राजमाता जिजाऊ हा तिचा स्थानिक संघ, पुणे जिल्ह्याचे स्थानिक खेळाडू आणि ज्युनियर नॅशनल झालेली मानसी सावंत चढाई करते. अत्यंत अटीतटीचा रोमहर्षक सामना. रायगड 15 कोल्हापूर 14. पाहूया कोण बाजी मारते. अभिलाषा पुनश्च एकदा चढाईसाठी. अभिलाषानं सावध पवित्रा स्वीकारलाय. चढाईमध्ये भक्ती इंदुलकरनं तिला खूप सुंदर साथ दिली. पाहूया अभिलाषा मात्रेची चढाई. 2014चा एशियन गोल्ड मेडलिस्ट प्राप्त अशी अभिलाषा मात्रे, मुंबई उपनगर मधून स्थानिक खेळणारी अभिलाषा मात्रे. बोनसचा प्रयत्न आणि आता मात्र अलर्ट होती मिड लाईन कडे. लेफ्ट कॉर्नरचा अंदाज चुकला. लेफ्ट कॉर्नर वरती होती पूनम तांबे. अभिलाषा अत्यंत चपळाईने प्रत्येक रेड मारते आणि तिच्या अनुभवाचं प्रत्यंतर आपल्याला इथे देते. खोलवर चढाया मारण्याबरोबर ती विविध रंगीत चढाया मारते, विविध प्रकारे तो गुण घेते आणि हे अभिलाषाचं कौशल्य खरोखरच वाखाणण्याचा जोग आहे. मोनिका शिंदेची रेड 16-14 2 पॉईंटची आघाडी आहे ती रायगड डायनामोसकडे. आणि बोनस गुण प्राप्त केलाय मोनिकानं. गुणसंख्या 1चाच लीड राहिले ते रायगड डायनामोसकडे. चढाईची धुरा भार्गवी मानेवरती. रायगड जिल्ह्याची स्थानिक खेळाडू भार्गवी माने. बोनस ऑन असेल भार्गवी मानेसाठी. सामन्याच्या पहिल्या हाफ मधली जवळजवळ 3 मिनिटं विना शिल्लक राहिलेत. 1 पॉईंटचं लीड आहे ते रायगड डायनामोसकडे. अतिशय रंगतदार आणि या ठिकाणी बोनसचा प्रयत्न तितकाच अलर्ट अँकल होल्ड कमाल केली आज राईट इनवरच्या या खेळाडूंना. कौतुक करावं लागेल कोल्हापूर हरिकेनच्या. सुंदर, मला वाटतं लेफ्ट राईट कॉर्नर कव्हर वरून हा अँकल होल्ड झालाय. नक्कीच मिलिंद. अँकल होल्ड जेवढा तुमचा अँकल होल्ड करणारे खेळाडू तुमच्याकडे जर चांगले असतील तर भल्या भल्या मोहऱ्यानं तुम्ही सहज गारद करू शकता. अँकल होल्ड हा हे असं अस्त्र आहे. पल्लवी जाधव रेडसाठी. जे एमटी रेडची जबाबदारी पल्लवी जाधवने स्वीकारली दिसते. मगाचपासून आपण पाहतोय बऱ्याचशा एमटी रेड पल्लवी जाधव टाकते. वेळ काढू धोरण स्वीकारले आणि आता रेडसाठी धुरा पुन्हा एकदा भक्ती इंदुलकर, जिनं खळबळ माजवली होती. 16-16 दोन्ही संघ समान गुणांवरती. 13 मिनिटाचा खेळ झालाय. भक्ती इंदुलकरची चढाई. बोनस ऑन असेल भक्ती इंदुलकरसाठी. क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा तिचा प्रयत्न आहे. मध्यरक्षक लेफ्ट कॉर्नर वरती अटॅक आहे. पाहूया भक्ती इंदुलकरची चढाई. मिलिंद, भक्ती इंदुलकरच या सामन्यामध्ये खोलवर चढाया मारते. अभिलाषा मारत नाहीये आणि हेच एका चांगल्या कर्णधाराचं लक्षण आहे की आपल्या हातातल्या 7 मोहऱ्याला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे खेळवून घेणं हे चांगल्या कर्णधाराचं लक्षण आहे. बरोबर आहे विना. मोनिका शिंदे ही सुद्धा कर्णधार आहे कोल्हापूर हरिकेनची. चांगली साथ दिली तिला स्नेहल शिंदेने. परंतु पाहूया मोनिका मैदानात जितका वेळ असेल तितकं एक मानसिक संतुलन चांगलं राहतं प्रत्येक टीमचं. कर्णधार मैदान असेल. मोनिका शिंदेची चढाई. लेफ्ट कॉर्नरवरती अटॅक होता परंतु तितकेच सावध अशी रेड. आणि हा परशूची धमकी या ठिकाणी अभिलाषा मात्रेने पाठलाग केलाय. परंतु शेवटचं 1 मिनिट राहिले पहिल्या हाफ मधलं. दोन्ही संघ समान गुणांवरती. अभिलाषा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निश्चितच ती बोनस गुण मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार. पण अर्थात तिथे ती अत्यंत सजग असणार कारण त्या कॉर्नरमधून चांगले चवडे काढले गेले आहे आणि चवडा हे असं अस्त्र आहे की ते भल्या भल्यानं गारद करते. पुन्हा एकदा स्नेहल शिंदे या ठिकाणी चढाईसाठी. 16-16 आणि खूप मोठा एक चपळ अशी चढाई करते स्नेहल शिंदे. आणि आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी स्नेहल शिंदेनं 2 तरी पॉईंट मिळवले असतील. आपण पाहतो निलेश लोखंडे यांचं खूप मोठं योगदान आहे. महाकबड्डी पर्व 2ऱ्यासाठी राजेंद्र देशमुख असतील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील असतील, दत्ताभाऊ पात्रीकर असतील, किशोर पाटील या सर्व मंडळीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे विना. मिलिंद, स्नेहल शिंदेच्या रेडला समोरच्या टर्नपेक्षा समोरचा कोपरा जर वाढवून ठेवला तर त्या संघाला रायगडला अधिक फायद्याचं ठरेल. पहा आता जसं भक्ती इंदुलकरचं प्रत्युत्तर आहे. पाहूया रेफरी काय निर्णय देतात. खूप मोठं या ठिकाणी औतुक्याचं असणार आहे. भक्ती इंदुलकरची रेड सक्सेसफुल आहे. मिलिंद, मी
म्हटलं त्याप्रमाणे भक्ती इंदुलकरच खोलवर चढाया ही मारते. चढाई सक्सेसफुल मानली गेली विना. रायगड 19 कोल्हापूर 17 हाफ टाइमला 2 पॉईंटचं लीड आहे ते रायगड डायनामोस कडे. निश्चितच रायगड 19 कोल्हापूर 17 अटीतटीची लढत. काल पहिल्या साखळीतल्या पहिल्या फेरीचे सामने सुद्धा असेच अटीतटीचे रोमहर्षक झाले आणि आज साम वाहिनीवरून पुनश्च एकदा महाराष्ट्रातल्या तमाम कबड्डी रसिकांना अशाच रोमहर्षक चित्तवेधक प्रेक्षणीय सामन्यांचा आस्वाद घेता येणार आहे. सुंदर असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. कबड्डीची क्षणचित्र पुनश्च एकदा दाखवण्यात येत आहेत. कबड्डी महाराष्ट्राच्या मातीतला लाल मातीतला खुलणारा खेळ, रांगडा खेळ आणि खरोखरच मर्दानी खेळ. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात गल्लीबोळात खेडोपाड्यात ज्युनियर सब ज्युनियर विभागीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे बालगोपाळ कन्यांना सामवाहिनीद्वारे आणि महाराष्ट्र कबड्डी लीग मुळे आज घराघरात त्यांच्या खेळाचं प्रक्षेपण होत आहे. त्या खेळांचा त्या पालकांना अनेक प्रेक्षकांना अनुभव त्यांचा प्रेक्षक पाहत आहेत आणि यासाठी सामवाहिनीचे आणि समस्त कबड्डी रसिकांचे कबड्डी प्रेक्षकांचे खरोखरच प्रेक्षकांतर्फे मध्यंतरानंतर पुनश्च एकदा कबड्डी सामन्याला सुरुवात झालेली आहे. रायगड 19 कोल्हापूर 17 अवघ्या 2 गुणाची आघाडी रायगड संघाकडे आहे. पल्लवी जाधवची चढाई आणि पुन्हा एकदा भार्गवी माने. 4-1 अशी लढत. 2 गुणाची आघाडी सामन्याच्या मध्यंतरापर्यंत रायगड डायनामोस कडे होती. पाहूया ही आघाडी कायम राखण्यामध्ये रायगड डायनामोस यशस्वी ठरतो की आघाडी कमी करण्यामध्ये कोल्हापूर हरिकेन्स यशस्वी ठरतं. याचा निकाल 15 मिनिटांमध्ये तमाम कबड्डी रसिकांना मिळणार आहे. तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा साम मराठीवरती मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. इथून पुढे अजून 14 ते 15 दिवस आपण कबड्डीचा रणसंग्राम अनुभवणार आहात. शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हाळुंगे बालेवाडी पुणे या ठिकाणाहून. निश्चितच मिलिंद आणि पुनश्च एकदा हा रणसंग्राम अनुभवायला आपण सर्वच तयार आहोत. 15 दिवस या रणसंग्रामाची धुळवड उडणार आहे. सवाई पाटील या ठिकाणी आपण पाहतोय रायगड डायनामोसचे महिला संघाचे मालक सवाई पाटील त्यांच्या सोबत आहेत ते प्रमोद पाटील पुरुष संघाचे रायगड डायनामोस संघाचे मालक. अभिलाषा मात्रेची चढाई. 4-1 अशी लढत. 19-17 पाहूया. खूप मोठी रंगतदार लढत विना या ठिकाणी क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. रायगड डायनामोस आणि आता ही सुंदर डबल थायवॉल्ड केलं तिथंच जकडून ठेवला अभिलाषाला. सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी कोल्हापूर हरिकेन्स कडून. हा खूप मोठा महत्वाचा पैलू असणार, महत्वाचा टर्निंग पॉईंट असेल या मॅच मधला. निश्चितच मिलिंद, कारण खूप खेळाडू खेळल्यानंतर त्याचे बरेचसे मायनस पॉईंट्स तयार होतात. बरोबर या सगळ्या मायनस पॉईंटचा स्टडी कोल्हापूर हरिकेन्स कडून झालेला आहे आणि त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे अभिलाषाला जायबंदी केलेला आहे. मानसी सावंतने तो डबल थायवॉल्ड केला. एक सक्सेसफुल टॅकल केली, अचूक वेळ घेतली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोनिका शिंदे चढाईसाठी कर्णधार. कोल्हापूर हरिकेन्सची 19-18 1 गुणाचं लीड आहे ते रायगड डायनामोसकडे. मोनिका निश्चितच खोलवर चढाई या ठिकाणी ती सेल्फ आउट झाली. एक अतिरिक्त पॉईंट मिळणार रायगड डायनामोसला आणि 1 पॉईंट मिळाला तो रायगड. आपण पाहतोय मोनिका शिंदेची चढाई होती ती सेल्फ आउट झाली आहे आणि असं गाफील राहून खरोखरच चालणार नाही. शेवटची काही 14 मिनिटं शिल्लक आहेत आणि रायगड डायनामोसचा हा शेवट आणि हा रायगडचा प्लेअर कारच झाला. भार्गवी मानेने खोलवर चढाई करण्याचा केलेला प्रयत्न अर्थात या ठिकाणी कौतुक करावं लागेल मानसी सावंतचं. मगाशी अभिलाषाला तिनं बाद केलं, आता सुद्धा सुंदर अँकल होल्ड केला. मानसी सावंतचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. राजमाता जिजाऊची स्थानिक खेळाडू लेफ्ट कॉर्नर वरती होती. 11 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे आणि महाराष्ट्राचं ज्युनियर नॅशनल पर्यंत तिनं प्रतिनिधित्व केला. अशी मानसी सावंत खरोखर आज कौतुकास पात्र आहे. आणि आता रेड साठी आहे ती कोल्हापूर हरिकेन्स कडून पल्लवी जाधव. येल्लूर स्पोर्ट्स इस्लामपूर सांगली जिल्ह्याची स्थानिक खेळाडू ही सुद्धा ज्युनियर नॅशनल झालेली आहे. पल्लवी जाधव रेड साठी. मिलिंद, खरोखरच महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या गल्लीबोळातले जे आपले बालगोपाळ आहेत, कन्या आहेत, जे विविध स्तरावर खेळत आहेत, त्यांचा खेळ सामवाहिनीद्वारे आपल्या घरात बसून अनंत प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे, हेही नसे थोडके. अगदी बरोबर आहे विणा. 25 जिल्हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला संलग्न आहेत आणि त्या 25 जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग पासून पालघर असेल, ठाण्याचा मराठवाड्याचा परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, याच्यातल्या सगळे खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. ही सुंदर अशी चढाई आणि तितकंच अलर्ट होती. 2 पॉईंट मिळणार या रेडमध्ये. सक्सेसफुल रेड कोल्हापूर हरिकेन्ससाठी. निश्चितच खोलवर चढाई केली आणि मी पुनश्च एकदा सांगितलं की पकड करताना फार भान ठेवणं आवश्यक आहे. या ठिकाणी रेड कार्ड दाखवलं जाते स्नेहल शिंदेला, सॉरी ग्रीन कार्ड दाखवलं जाते स्नेहल शिंदेला. 2 पॉईंट तिने कमवलेत, पण चांगली आज साथ दिले मोनिका शिंदेला आणि स्नेहल शिंदेनी. अतिशय चांगला कॉम्बिनेशन आहे कोल्हापूर हरिकेन्स आणि तितकंच रायगड डायनामोस. पण सामन्याच्या उत्तरार्धामध्ये 3ऱ्या मिनिटाला 1 गुणाची आघाडी पुन्हा एकदा कोल्हापूर हरिकेन्सने घेतलेली आहे विना. मोनिका शिंदेचे पुन्हा खोलवर चढाई मिळेल. मोनिका निश्चितच गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार, कारण रायगड करून मोनिका शिंदेनेच खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोनिका शिंदे सुरक्षित आपल्या पाल्यात परत. कोचेसकडून कानमंत्र दिला जातो. अवघे 4 खेळाडू रायगडच्या पाल्यात आहेत. पाहूया, अभिलाषा अजूनही आत आहे आणि ती शांतपणे खेळ हँडल करत आहे. मानसी सावंतची चढाई 4-1 अशी लढ. 20-21 1 गुणाची आघाडी आहे ती कोल्हापूर हरिकेन्सकडे. पुन्हा एकदा अभिलाषाची चढाई. बोनस ऑन असेल अभिलाषासाठी. तिची खासियत आहे बोनस पॉईंट कमवणं आणि त्या प्रयत्नात असेल अभिलाषा. आणि आता मात्र 1 पॉईंट अलगत मिळाला अभिलाषाला. पुन्हा एकदा इक्वल झाले मॅच रायगड डायनामोस आणि कोल्हापूर हरिकेन्स. मिलिंद, अगदी शालेय स्तरापासून अभिलाषा खेळत आहे आणि ती अत्यंत उत्कृष्टपणे चढाई करत आहे. मुंबईच्या चेंबूर क्रीडा केंद्राची ही खेळाडू अत्यंत उत्कृष्टपणे ही आजपर्यंत या खेळामध्ये तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कबड्डीचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्यासाठी अभिलाषाचं कौतुकच करायला हवं. कारण सलग 10 ते 15 वर्ष, 20 वर्ष आपण आपला फिटनेस ठेवणं कबड्डीत तेवढं काही सोपं नाही आहे. कबड्डी जेवढा रांगडा खेळ आहे तेवढाच दुखापतीही कबड्डीमध्ये चुकल्या नाही आहे. त्यामुळे खेळाडूला फिटनेस ठेवणं नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला खूप आवश्यक असतं. पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ झाला आणि मोनिका शिंदे चढाईसाठी. कर्णधार कोल्हापूर हरिकेनची 5चा डिफेन्स आहे, त्यामुळे बोनस ऑफ असेल मोनिकासाठी. 5 मिनिटं झालीत. आपल्या शरीरयष्टीप्रमाणे तितकीच चपळ अशी रेड करते मोनिका. लेफ्ट कॉर्नरवरती अटॅकचा प्रयत्न, तितकंच अभेद्य असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रायगड डायनामोचं. निश्चित तुटीत काळामध्ये प्रशिक्षकांनी कानमंत्र दिलंय. शरद कदम आणि दीपक पाटील दोन्ही संघाचे कोचेस आहेत. शरद कदम पहिला विश्वचषक स्पर्धेचे टीम मॅनेजर होते भारतीय संघाचे असे शरद कदम रायगड डायनामोसचे प्रशिक्षक आहेत. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी रायगड डायनामोस मधून भक्ती इंदुलकर. खोलवर चढाई, भक्ती इंदुलकरच्या ह्या खोलवर चढाया आहेत निश्चितच. पण मला वाटतं हा खेळ शेवटच्या 5 मिनिटात रंगणार मिलिंद. तोपर्यंत दोन्ही संघ वाट बघणार फक्त थर्ड रेडची. 21-21 रायगड 21. मला वाटतं ही थर्ड रेड आहे. पंचांनी घोषित केले. निर्णायक चढाई असणार आणि अर्थात स्नेहल शिंदेची, शिंदेवरती जबाबदारी. 5-1 असा हा पवित्र आहे. 5-1. बघूया स्नेहल शिंदे काय करते. आणि आता मात्र सुंदर असा या ठिकाणी अँकल होल्डचा प्रयत्न केला. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण, लाजवाब कॉम्बिनेशन. मिलिंद, मी आत्ताच तुला म्हटलं की 6-7 मध्ये पॉईंट मिळणं जेवढं सोपं आहे तेवढं 5च्या कव्हरमध्ये पॉईंट मिळणं फार कठीण आहे. आणि स्नेहलला याचा नुकताच अनुभव आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोनी जायभाय रायगड डायनामोस कडून चढाई करते. औरंगाबादची सुकन्या सोनी जायभाय. 5-1 असा पवित्रा. 5चा डिफेंड असल्यामुळं बोनस ऑफ असेल सोनी जायभायसाठी. औरंगाबादची ही सुकन्या आहे. पाहूया, पहिली रेड करते रायगड डायनामोस कडून. मोनिका शिंदेवर आता चढाईची जबाबदारी असणार आहे कोल्हापूर हरिकेन्स कडून. बघूया मोनिका किती खोलवर चढाई मारायला सुरुवात करते, कारण आता उर्वरित शेवटची काही 7 ते 8 मिनिटं शिल्लक आहेत आणि मोनिकाला आता खोलवर चढ्या मारणं फार आवश्यक आहे. 6ची कव्हर बोनस ऑन आहे. बघूया मोनिका हा बोनस किंवा आपल्या बोनस गुणाची कमाई करते का. अर्थात सेफ ट्राय मारण्याचा प्रयत्न करणार. मोनिकाचा प्रयत्न, पण तितकंच
अलर्ट असं क्षेत्ररक्षण आहे, अभेद्य क्षेत्ररक्षण आहे ते रायगड डायनामोचं. आणि पुन्हा एकदा प्रत्युत्तर भक्ती इंदुलकरचं. 5-1 अशी लढत. भक्ती इंदुलकर सुद्धा 22-21, रायगड 22, कोल्हापूर 21. त्यामुळे भक्ती इंदुलकर फार खोलवर चढ्या मारण्याचा प्रयत्न करणार नाही. 5ची कव्हर आहे आणि ती उगाच आणि तिने खोलवर प्रयत्न केला आणि याबाबत पंच कोणता निर्णय देतात हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरेल. खोलवर चढाई मारण्याचा भक्ती इंदुलकरचा प्रयत्न, अर्थात एका क्षणाला ती फार गाफील होती. टर्नकडून अजून चपळतेने तिला टर्नने ठोकायला पाहिजे होतं. आणि पुनश्च एकदा कोल्हापूर हरिकेन्सच्या पारडं जड. रायगडकडून रायगड डायनामोसची बघूया अभिलाषा म्हात्रे आता 3 मध्ये कसा पॉइंट मिळवणार. मला वाटतं ती पुढच्या खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न करेल. अभिलाषा म्हात्रेची या ठिकाणी पुन्हा एकदा तुटीत काळाचा अवलंब केलाय तो कोल्हापूर हरिकेन्सने. रायगड 24, कोल्हापूर हरिकेन्स 21. 3 गुणाची आघाडी आहे रायगड डायनामोसकडे. या ठिकाणी मार्गदर्शन करतात दीपक पाटील, कोल्हापूर हरिकेन्सचे प्रशिक्षक आहेत, आणि रायगड डायनामोसचे आहेत ते शरद कदम. खूप मोठा रंगतदार सामना या ठिकाणी वेळा पाहायला मिळतो. प्रत्येक लढत महाकबड्डी सीझन 2 ची या ठिकाणी रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा सांगली रॉयल्सनं ठाण्याचा आज तुम्ही रोखला आणि विजयी सलामी दिली ती अवघ्या 2 गुणांनी. नंतर पुरुषांच्या लढतीमध्ये सुद्धा 2च गुणांनी विजयी श्री प्राप्त केली. ठाणे टायगर्स वरती मात केली. आता सुद्धा आजचा दुसऱ्या दिवसाचा हा सामना अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळतो. मिलिंद स्नेहल शिंदे मैदानाबाहेर आहे, त्यामुळे आता व्यूहरचना त्याप्रमाणे रचली जाईल आणि 3 मध्ये अभिलाषा एक गडी टिपण्याचा प्रयत्न करेल. अर्थात भक्ती इंदुलकर तसं सहजासहजी होऊ देणार नाहीये. पाहूया अनुभवाचा फायदा शरद कदम यांचा कितपर्यंत त्यांचे खेळाडू उठवतात हे पाहणं मोठं मनोरंजक असणार आहे. आणि प्रत्युत्तर आता मोनिका शिंदेचं. वेस्टर्न रेल्वेची प्लेअर कर्णधाराची भूमिका निभावते, तिच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे या सामन्यामध्ये कमबॅक कोल्हापूर हरिकेन्सला करायचा असेल तर. पाहूया मोनिका शिंदेची चढाई. अवघे 3 संघ, अवघे 3 खेळाडू मैदानात फक्त उर्वरित आहेत, त्यामुळे मोनिकाला या रेडला खोलवर चढाई मारण्याची फार आवश्यकता आहे. चांगले अभेद्य असे जर 2 कोपरा रक्षक तुमच्या बरोबर असतील तर 3ची कव्हर सुद्धा म्हणजे तुम्ही चांगलं अभेद्य असं क्षेत्ररक्षण करू शकता. या ठिकाणी एक पॉइंट मिळाला रायगडला. मोनिका शिंदेला पंचांनी बाद घोषित केले. मला वाटतं डुआर डाय रेड असेल विना. तिने पॉइंट मारणं क्रमप्राप्त होतं परंतु न पॉइंट घेता ती गेली, त्यामुळे ही चढाई तिची निष्फळ ठरलेली आणि 1 पॉइंट मिळालेला आहे तो रायगड डायनामोजला. मिलिंद, कबड्डीमध्ये फिटनेस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्या पूर्ण फिटनेसचा तुम्हाला उपयोग होत असतो. त्यामुळे कबड्डीमध्ये तुम्हाला दमण्याचे किंवा तुमचा दमश्वास तुम्हाला लागण्याचा फार चान्सेस असतात. 25-21 आणि रेड साठी पुन्हा एकदा कोल्हापूर हरिकेन्स कडून चढाई करते पल्लवी जाधव, सांगली जिल्ह्याची स्थानिक खेळाडू. पल्लवी जाधवचा बोनसचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी रेफरी मार्गदर्शन करतायत. आणि या पुन्हा प्रत्युत्तर आहे ते सोनी जायभाय, औरंगाबाद मराठवाड्याची सुकन्या सोनी जायभाय. आता मात्र प्रत्युत्तर 1 पॉइंट अलगद मिळवला. एक यशस्वी चढाई सोनी जायभायची आणि रायगड डायनामोची गुणसंख्या वाढते. आपण पाहतोय शरद कदम, सूर्यकांत ठाकूर खुश आहेत. कोल्हापूर हरिकेन्स कडून लता पांचाळने निष्फळ प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला, पण पुढील भागामध्ये तिच्या हाताखाली जर चांगला तिला पकडी करणारा जर चांगला भरभक्कम प्लेअर असता तर तिची ही पकड निश्चितच यशस्वी झाली. शेवटचे खेळाडू झाले पल्लवी जाधव, तिला बोनस गुण अलगद दिलाय आणि आता मात्र तिने अपील केले. पाहूया रेफरी काय निर्णय. बोनस प्लस पॉइंट 2 पॉइंट मिळणार कोल्हापूर हरिकेन्सला. पल्लवी जाधव तारणहार ठरले कोल्हापूर हरिकेन्ससाठी. निश्चितच मिलिंद, सामन्याचं चित्र पुन्हा पलटायला सुरुवात झालेली आहे. बघूया कालच्या प्रमाणे हे सामने पुन्हा रोमहर्षक ठरतायत की नाही. पुन्हाच तो जोश, तो जल्लोष कबड्डीचा आपल्याला इथे पाहायला मिळतो. हा सामना लास्ट 5 मिनिटला गेलाय. शेवटची 5 मिनिटं पंचांनी घोषित केली आहेत. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये अतिशय रंगतदार लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रीडा रसिकांचं डोळ्याचं पारडं फेडणारी ही लढत रायगड डायनामोस वर्सेस कोल्हापूर हरिकेन्स. अवघ्या 5 गुणांची आघाडी फक्त रायगड संघाकडे आहे, त्यामुळे अजून वेळ
खूप वेळ त्यांच्या हातात आहे आणि शेवटच्या 2 मिनिटापर्यंत ही सामन्याचं चित्र बदलू शकतं मिलिंद. सोनी जायभाय जिने एक यशस्वी चढाई केली मगाशी आपल्या संघाला एक गुण प्राप्त करून दिला. ही सुद्धा स्कूल नॅशनल आहे, ज्युनियर स्कूल नॅशनल. सोनी जायभाय औरंगाबादची सुकन्या या ठिकाणी रेड करते. 2-1 अशी लढाई. सुपर टॅकलची नेहमी संधी आहे कोल्हापूर हरिकेन्सला. पाहूया सोनी जायभाय आणि आता मात्र अलगद पुन्हा एकदा एक पॉईंट मिळवते. लगातार दुसरी यशस्वी चढाई सोनी जायभायची. हो, औरंगाबाद खरोखरच खुश झाले असतील आपल्या या लेखीने केलेलं हे छान यश मिळवलेलं पाहून. सवाई पाटील खुश दिसत आहेत, ते संघाचे मालक आहेत रायगड डायनामोचे. आणि ही उरली सुरली पुन्हा एकदा ही चढाई करते. 4 नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपटू पल्लवी जाधव, जिने मगाशी आपला ऑलआउट वाचवण्यात यशस्वी ठरली होती. बोनस प्लस पॉईंट मारला होता आणि आता मात्र सुंदरचा अँकल होल जिंकत मध्यरक्षकाची साथ आणि पुन्हा एकदा सामन्याच्या 12व्या मिनिटाला दुसरा ऑलआउट कोल्हापूर हरिकेन्स वरती. तरी पण मिलिंद अजून सामना गेलेला नाहीये. शेवटच्या 5 मिनिटात सामन्याचं चित्र बदलू शकतं, कारण कोल्हापूर हरिकेन्सकडे खूप चांगले भरभक्कम रेडर आहेत. याचं भान रायगडला ठेवावं लागेल. कोल्हापूर 24, रायगड 30. आता शरद कदम यांनी टाइम आउट घेतलाय. निश्चित वेळा या ठिकाणी स्ट्रॅटेजी अवलंबली जाईल की फक्त डुआर डायरेक्टलाच प्रयत्न करा आणि कव्हर आपलं स्टेडी ठेवा. हीच रणनीती असेल रायगड डायनामोची. तरी पण रायगड डायनामोसकडे 3 चांगले रेडर आहेत मिलिंद. भक्ती इंदुलकर, भार्गवी माने, स्नेहल शिंदे ह्या खोलवर चढाया जर ह्यांनी केल्या तर निश्चितच या सामन्याचं चित्र बदलू शकतं. बरोबर आहे. 6 पॉईंटचा लीड आहे. सामना संपायला जवळजवळ 3.5 मिनिटाचा 3.5 मिनिटं शिल्लक आहेत. डुआर डायरेक्टवरच रायगड डायनामोस या ठिकाणी प्रयत्न करेल, परंतु त्यांना आपलं क्षेत्ररक्षण अभेद्य ठेवावं लागेल. निश्चितच लढा देण्यासाठी तुमचं क्षेत्ररक्षण अभेद्यच राहावं लागतं आणि त्याचं कबड्डीमध्ये प्रत्यंतर आपण क्षणाक्षणाला घेत असतो. फक्त चढाईने आपण जिंकू शकत नाही. भक्ती इंदुलकर चढाईसाठी रायगड डायनामोस कडून भक्ती इंदुलकरची चढाई. बोनस ऑन असेल भक्तीसाठी, जिने सामन्याच्या पूर्वार्धात चांगले साथ दिली आपल्या संघाला, विशेष करून अभिलाषा म्हात्रेला. कौतुक करावं लागेल सोनू जायभाय, पल्लवी जाधव, वेगवेगळे रोज नवे सितारे या महाकबड्डीमध्ये जन्माला येणार आहेत मोनिका. आणि पुन्हा एकदा स्नेहल शिंदेची चढाई. स्नेहल शिंदे खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न करणार आणि मी सांगितल्याप्रमाणे तिने पुढचा गडी टिपलाय आणि आपल्या संघाच्या खात्याचा 1 गुणफलक हलता ठेवलाय. यशस्वी चढाई स्नेहल शिंदेची. लेफ्ट कव्हर वरती तिने अटॅक केला, अलगद हँड टच केला आणि पुन्हा एकदा स्नेहल शिंदेला चढाईसाठी पाचारण केले आणि आता अँकल होल्डचा प्रयत्न घाई केली. रायगड डायनामोस कडे लगातार दुसरा पॉईंट प्राप्त केला तो स्नेहल शिंदेनं. मिलिंद, मला पुन्हा भक्ती आठवते. स्नेहल शिंदेची झलक मारते. ठीक आहे, स्नेहल शिंदे अगदी त्याच प्रकारे त्याच चपळाईने हा पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करते आणि त्यात ती प्रत्येक वेळेला यशस्वी होते. अभिलाषाने आता त्रुटीत काळाचा अवलंब करून आपल्या संघाला कानमंत्र देणं फार आवश्यक आहे. सोनी जायभाईची चढाई. बोनसचा प्रयत्न सोनी जायभाईचा. सुंदर अशी साथ दिली. पाहूया या ठिकाणी दत्ताभाऊ पात्रेकर, आस्वाद पाटील खेळाचा मनमुराद आनंद घेत आहेत. अवघ्या 4 गुणाची आघाडी आता कोल्हापूर हरिकेन्सकडे आहे. यशस्वी चढाई केली सोनीनं, 1 बोनस गुण प्राप्त केला. पुन्हा एकदा मोनिका शिंदेची चढाई. 5-1 अशी लढत. अंतिम रेषेपर्यंतची चढाई. अपील करते ती टच केला तर पाहूया रेफरी काय डिसिजन देतात तो. आणि 1 पॉईंट मिळालाय तो कोल्हापूर हरिकेन्सला. 31-28. निश्चितच मिलिंद, मी तुला आत्ताच म्हटलं रायगडच्या संघामध्ये जसे चांगले रेडर आहेत तसे कोल्हापूर हरिकेन्समध्ये पण चांगले रेडर आहेत आणि कोल्हापूर हरिकेन्समधल्या रेडरने आता जर खोलवर चढाई मारण्याची फार गरज आहे. सामन्याची फार थोडी मिनिटं शिल्लक आहे. दोन फक्त मिनिटं आता शिल्लक आहे. हो हो हो, भक्ती इंदुलकरची चढाई. अप्रतिम अशी चढाई, ज्याला कौशल्य म्हणतात ते या ठिकाणी आपण पाहतोय. रनिंग हँड टच केला. मिलिंद, मी आत्ताच तुला म्हटलं की त्रुटीत काळाचा अवलंब करणं फार गरजेचं आहे, कारण हे शेवटचे काही क्षण फार महत्त्वाचे असतात, अटीतटीचे असतात आणि अत्यंत शांतपणे त्या क्षणांना आपल्याला भिडायचं असतं. प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधायची असते. बरोबर आहे वीणा. या ठिकाणी पाहूया त्रुटीत काळामध्ये संघ प्रशिक्षक काय कानमंत्र देतात. आपण पाहतोय शरद कदमांनी कानमंत्र दिलाय अभिलाषा म्हात्रे आणि तिच्या संपूर्ण टीमला. पुन्हा एकदा मॅच सुरू होते. 1 ते 1.5 मिनिटं राहिलाय आणि चढाईची धुरा स्नेहल शिंदेवरती. ही चढाई मोठी निर्णायक असेल कोल्हापूर हरिकेन्ससाठी. निश्चितच मिलिंद, शेवटचे काही क्षण बाकी आहेत. 5 खेळाडू मैदानात आहेत. स्नेहल खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करणार आणि ह्या चढाई जर ती यशस्वी झाली तर लाजवाब या ठिकाणी अँकल होल्ड. अख्खा संघ तुटून पडला. मिले सूर तेरा मेरा या ठिकाणी आहेत. पाहतो आपण चित्रा पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती या सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. निश्चितच रायगडच्या गोट्यामध्ये आनंदाचं
वातावरण पसरलंय. अत्यंत चपळाईने सर्व खेळाडू तिथे भिडले आणि हेच दाखवतं हीच संघभावना असते मिलिंद, की जी आपल्याला सगळीकडेच उपयुक्त असते. पुन्हा रेडला पाचारण केले ते कोल्हापूर हरिकेन्सला. मोनिका शिंदे 33-29 4 गुणाची आघाडी. ही शेवटची चढाई असेल कोल्हापूर आणि मध्यरक्षकाला बाद करण्याचा तिचा दावा आहे. पाहूया, एक पॉईंट मिळाला तो कोल्हापूर हरिकेन्सला. आता फक्त एक गुण अभिलाषा देणार आणि सेफ खेळण्याचा प्रयत्न करणार. फार तर एखादा बोनस मारण्याचा प्रयत्न करणार. क्षेत्ररक्षण निदान रेषेवरती होतं. पॉईंट मारणं क्रमप्राप्त होतं आणि भक्ती इंदुलकर यशस्वी झाली. सवाई पाटील खुश आहेत या संघाचे मालक आणि जवळजवळ रायगड डायनामोसने हा सामना जिंकलेला आहे. महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये विजयी सलामी दिली. 33-34-31 3 गुणांनी रायगड डायनामोसनं कोल्हापूर हरिकेन्सवर मात केली. निश्चितच मिलिंद, रायगड डायनामोसने अत्यंत उत्कृष्ट खेळ केला. अभिलाषाने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला आहे आणि आपल्या संघाला साखळीतला पहिला विजय मिळवून दिला आहे. अभिलाषाचं आणि तिच्या सहकाऱ्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. कोल्हापूरच्या हरिकेन्सला जर आपलं क्षेत्ररक्षण प्रभावशाली जर करता आलं असतं तर कोल्हापूर हरिकेन्सला सुद्धा या सामन्यामध्ये सरशी करता आली असती. बरोबर कौतुक करावं लागेल. अभिलाषा म्हात्रे, भार्गवी माने, भक्ती इंदुलकर आणि तिला चांगली साथ दिली. क्षेत्ररक्षणामध्ये प्रमोदिनी चव्हाण, कल्याणी विचारेनी आणि सोनी साहेबाईने शेवटच्या मिनिटामध्ये जे पॉईंट मारले ते खऱ्या अर्थाने निर्णायक ठरले. विना, काय म्हणताय तुझं? मिलिंद, जर क्षेत्ररक्षणाबरोबर तुमच्याकडे चतुरस्त्र खेळणारे खेळाडू असतील आणि पाठलागासारखे काही अस्त्र तुम्ही आयत्या वेळेला जर आमच्या खात्यात असतील तर कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल हा बदलू शकतो. आणि अर्थातच सामन्याला नियंत्रण करणारं एक कूल चॅम्प म्हणजे कॅप्टन आतमध्ये असणं फार गरजेचं आहे, की जो आपल्या संघाची विजयी पताका फडकवत असतो.